सज्ज राहायचंय दिवाणमान महिला गोविंदा पथक आपण सज्ज राहायचं आहे। 5 थर असतील आणि टायमिंग नुसार ते 5 थर आपण त्या वेळेतच आपण थर रचायचे आहेत, याची दखल घ्या। हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील अमितजी पाटील यांच्या वतीने। आपण पाहत आहेत आई चंडिका मित्रमंडळ दहीहंडी सराव शिबिर सोहळा 2025 चा हा भव्य सोहळा अमितजी पाटील यांची देण आणि अगदी आपण पाहत आहेत आज संपूर्ण गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांचं करूया आपण हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी आणि नीलमजी पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे। ही उंची फक्त दहीहंडीची नाही, ही उंची आहे आपल्यातल्या जिगरीची आणि अगदी या दिवाणमान महिला गोविंद पथकाला हा मानाचा मुजरा आहे। पहिला पायरीवर चढणारा तळाच्या भक्कम खांद्यावर उभा आहे आणि हाच खरा एकतेचा धडा आहे। म्हणूनच हा दहीहंडी सराव शिबिर सोहळा 2025 चा आपण भव्य पाहत आहेत। अगदी सुरक्षित आणि सुरळीतपणे दिवाणमान महिला गोविंदा पथक धैर्याची, एकतेची आणि आत्मविश्वासाची एकी असणारा हा दिवाणमान महिला गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतो। सर्वांना एक विनंती करेन जोरदार टाळ्या येऊ द्या। आजचा सराव म्हणजे उद्याच्या यशाचं पहिलं पाऊल। अगदी 16 तारखेला दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि त्या अगोदर या सरावाचं तुमच्या एकतेचं रहस्य काय आहे हे आजच आपल्याला पाहायला मिळेल। दिवाणमान महिला गोविंदा पथकाला मानाचा मुजरा, हार्दिक अभिनंदन। आजच्या या दहीहंडी सराव शिबिराकरता आपल्या या व्यासपीठाला प्रमुख पाहुणे राजेश्रीताई पाटील यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ताई, तुम्ही या कार्यक्रमानिमित्त इथे या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तुमचं खरोखर मनापासून धन्यवाद आहे। सारंग मित्रमंडळाची आनमान शान मान सन्मान अभिमान आणि वाली गावातील दिलोकी धडकन कुमार राहुलजी आत्माराम गरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। एक समाजसेवक अगदी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। राहुलजी गरज साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातून अमूल्य वेळ दिला आणि अमितजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आपलं मनपूर्वक राहुल दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे। खरोखरच राहुल दादा, तुमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। एवढी सुंदर सोहळा आणि आपल्या मुलीला लावलेली दहीहंडी पथकाची झाली रा
वीरेची पाहतो देवा एक वीरेची पाहतो देवा जतन झालीला जतन झालीला एक वीरेची पाहतो देवा एक वीरेची पाहतो देवा या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत। नेहमीच अमितजी पाटील यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे असं एक सुंदर व्यक्तिमत्व अर्थातच रोहित गायकवाड सर यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत। मी विनंती करेन गाव पंचायत दिवाणमान चे सेक्रेटरी संदीपजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रोहित गायकवाड सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा हा सातत्याने आपण जोपासतो आणि संदीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते रोहितजी गायकवाड सर यांचं यथोचित स्वागत सन्मान त्यानंतर या दहीहंडी सराव शिबिर सोहळ्याचं एक गोड सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा बहरत राहा असा संदेश देणारा हा प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करीत आहोत। रोहित गायकवाड सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद। मी विनंती करेन दिवाणमान महिला गोविंद पदक यांचा आपण सन्मान करणार आहोत। मी विनंती करेन की आपण यायचं आहे। दिवाणमान महिला गोविंद पदक आपण या व्यासपीठावर आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत। शक्तीच्या देवीसारख्या आणि गोविंदाच्या जोशात न्हालेला या महिला पदकासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा। रोहितजी गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते आपण दिवाणमान महिला गोविंद पदक यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत। अगदी त्याच जोशाने रोहित गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह आणि प्रथम पारितोषिक ट्रॉफी अरे हा आहे धैर्याचा नवा रंग ही आहे ताकदीची खरी उंची स्वागत करा त्या वीरांगणाचं ज्या दाखवून देतात की हंडी फोडायला फक्त बळ नाही तर जिद्द हिम्मत आणि आत्मविश्वासही लागतं। अशाच यांच्या नारी शक्तीला सलाम मानाचा मुजरा। दहीहंडी सराव शिबिर सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण महिला गोविंद पथक दिवाणमान त्यामध्ये आपण पाहताय। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन हार्दिक अभिनंदन।